नमस्कार मित्रांनो, मागच्या प्रकरणात आपण नदी म्हणजे काय बघितलेलं आहे. आज आता आपण जलप्रणालीचे प्रकार बघणार आहोत. जलप्रणाली म्हणजेच काय तर नद्यांचे पडलेले प्रकार, म्हणजे साधारण काही पूर्ववाहिनी नद्या आहेत, काही पश्चिम वाहिनी नद्या आहेत, काही उत्तरवाहिनी नद्या आहेत, काही दक्षिण वाहिनी नद्या आहेत. साधारण महाराष्ट्रात नद्यांचे प्रमुख प्रकार जे म्हणतो आपण ते प्रमुख प्रकार दोन पडतात. एक म्हणजे पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या. हे प्रकार कशामुळे पडले तर आपण महाराष्ट्रातल्या नद्यांचे जलप्रणालीचे प्रकार बघणार आहोत. आता या ठिकाणी हे प्रकार बघताना त्यात मुख्य जलविभाजक आणि दुय्यम जलविभाजक म्हणजे काय आपण बघूया. मुख्य जलविभाजक म्हणजेच काय तर साधारण महाराष्ट्रात या ठिकाणी जर विचार केला आपण तर नाशिक पासून या ठिकाणी कोकण आणि पठार, नाशिक पासून सिंधूर किंवा कोल्हापूर पर्यंत कोकण आणि महाराष्ट्र पठार यांना विभागणारी रेषा म्हणजे सह्याद्री पर्वत आपण या ठिकाणी म्हणतो. सह्याद्री पर्वत हा मुख्य जलविभाजक म्हणला जातो. का तर सह्याद्रीवर पडणाऱ्या पर्जन्यामुळं सह्याद्रीच्या पूर्व उतारावर उगम पावलेल्या नद्या या ठिकाणी आपण पश्चिम वाहिनी वाहून जाताना किंवा पूर्ववाहिनी वाहताना दिसतात. तर सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर उगम पावणाऱ्या नद्या ह्या सर्वच म्हणजे कोकण विभागातून वाहणाऱ्या नद्या ज्या आहेत ह्या सगळ्या आपण पश्चिम वाहिनी वाहताना दिसतात आपल्याला. आता पूर्ववाहिनी नद्या ज्या आहेत ह्या नद्यात प्रमुख नद्या कोणत्या तर पहिली नदी जी आहे या ठिकाणी गोदावरी आपण नदी पाहूयात. दुसरी नदी जी आहे या ठिकाणी भीमा नदी आहे. तर तिसरी नदी जी आहे या ठिकाणी कृष्णा नदी या ठिकाणी आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या प्रमुख पूर्ववाहिनी नद्या विचार केला तर गोदावरी, भीमा आणि कृष्णा या नद्यांचा समावेश होतो. तर पश्चिम वाहिनी नद्या, आता पश्चिम वाहिनी नद्यामध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात. एक कोकणातून वाहणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या आणि पठारावरून वाहणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या. म्हणजेच काय आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेला प्रमुख जी पर्वतरांग या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे सातपुडा आणि सातपुडा आणि या ठिकाणी सातमाळा अजिंठा डोंगरांग जे आहे ह्या मधला जो भाग आहे या ठिकाणी ह्या प्लेट्स एकत्र आल्यामुळं हा भाग खचलेला आहे आणि यातून उगम पावलेले साधारण तापी नदी जी आहे ही या ठिकाणी या पद्धतीने वाहताना दिसते. म्हणजेच अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेला मध्य प्रदेशमध्ये मुलताई जवळ या ठिकाणी उगम पावलेली बैकल टेकड्यात उगम पावलेली तापी नदी ही पश्चिम वाहिनी होऊन बुरान खिंडीतून म्हणजे मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी बुरान खिंड आहे या खिंडीतून जळगाव जिल्ह्यात प्रवेश करते आणि जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातून प्रवेश करून पुन्हा या ठिकाणी ती सुरत या ठिकाणी ती अरबी समुद्राला जाऊन आपल्याला अरबी समुद्रात जाऊन मिळताना दिसते. दुसरी नदी जी आहे ही अमरकंटक येथे उगम पावलेली महत्वाची नदी जी आहे ती म्हणजे या ठिकाणी नर्मदा नदी आहे. ही फक्त एकूण 1312 किलोमीटर नदीच्या प्रवाहापैकी महाराष्ट्रातून फक्त 54 किलोमीटर लांबीचा प्रवाह या ठिकाणी वाहताना दिसतो मित्रांनो. म्हणजेच नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून ही नदी वाहते नर्मदा नदी आणि भडोच जवळ ती अरबी समुद्राला खंबाईच्या आखातात जाऊन मिळताना दिसते. म्हणजेच पठारी प्रदेशातून वाहणाऱ्या प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या ज्या आहेत त्यात नर्मदा आणि तापीचा समावेश होतो. तो पूर्ववाहिनी नद्यात गोदावरी, भीमा आणि कृष्णा या तीन नद्यांचा समावेश झालेला पाहायला मिळतो. म्हणजेच काय या तीन नद्याच फक्त महाराष्ट्रातून या पद्धतीनं बाहेर पडताना दिसतात. म्हणजे भीमा नदी एक आहे, त्याचबरोबर कृष्णा नदी एक आहे, या पद्धतीनं वाहताना दिसतात. म्हणजेच महाराष्ट्रातील बाकीच्या जेवढ्या काही नद्या असतील म्हणजे त्या पूर्ववाहिनी, पश्चिम वाहिनी किंवा दक्षिण वाहिनी, उत्तरवाहिनी नद्या म्हणतो आपण, यापैकी मराठवाडा किंवा विदर्भातून वाहणाऱ्या जेवढ्या काही दक्षिण वाहिनी किंवा उत्तरवाहिनी नद्या आहेत किंवा मराठवाड्यातून वाहणाऱ्या दक्षिण वाहिनी किंवा उत्तरवाहिनी नद्या आहेत ह्या कोणत्या तरी म्हणजे गोदावरी, भीमा किंवा कृष्णेच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष उपनद्या म्हणून वाहताना दिसत आहेत. म्हणजेच प्रमुख नद्या ज्या आहेत त्यात गोदावरी, भीमा आणि कृष्णा आपण बघतो. म्हणजे नद्यांची खोरी बघताना एक नर्मदा नदीचं खोरं आहे, तापी नदीचं खोरं आहे, गोदावरी, भीमा, कृष्णा ह्या नद्यांची खोरी आपल्याला दिसतात. तर विदर्भातून बघितला तर या ठिकाणी महत्वाची नदी जी आहे ही वर्धा नदी या ठिकाणी वाहताना दिसते. त्याचबरोबर आलेली या ठिकाणी वैनगंगा नदी आहे आणि या दोन नद्यांच्या संगमातून तयार झालेली प्राणहिता आहे. म्हणजेच वर्धा आणि वैनगंगेचं खोरं आणि त्याचबरोबर छत्तीसगड मधून आलेली महत्वाची इंद्रावती नदी आहे. म्हणजेच प्राणहिता आणि इंद्रावती ह्या नद्यानं साधारण गडचिरोलीच्या पश्चिम आणि पूर्व सीमा निश्चित केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच विदर्भातील वैनगंगा आणि वर्धा या नद्यांच्या खोऱ्यातील जेवढ्या नद्या असतील या सगळ्या गोदावरीच्या
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उपनद्यामधून जाताना पाहायला मिळतात. आपण नद्यांची खोरी बघू. आपण इथं ज्यावेळी आपण नद्यांचा खोऱ्यांचा उल्लेख करायचा आहे त्यावेळी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी गोदावरी नदीचं खोरं, मित्रांनो मागच्या युट्यूब मध्ये सुद्धा आपल्याला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की गोदावरीनं 49 म्हणजे साधारण निम्म क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. म्हणजे साधारण इथं 1,53,779 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ हे फक्त एकट्या गोदावरी खोऱ्यानं व्यापलेलं पाहायला मिळते. म्हणजे निम्मा महाराष्ट्र हा गोदावरी नदी खोऱ्यानं व्यापलेला आहे. मित्रांनो मराठवाडा आणि विदर्भ हा सगळा जो भाग आहे हा सगळा गोदावरी नदी खोऱ्यानं, म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक, ज्यावेळी आपण परीक्षेला प्रश्न असतो सर्वाधिक क्षेत्रफळ कोणत्या नदीच्या खोऱ्यानं व्यापलेला आहे तर ते मित्रांनो गोदावरी नदी खोऱ्यानं व्यापलेला आहे. त्यानंतर दुसरा नंबर लागतो तो भीमा खोऱ्या, भीमा आणि कृष्णा खोऱ्याचा. त्यांचं क्षेत्रफळ आहे ते 22.6% क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. तर त्याचबरोबर तापी आणि पूर्णा, मगाशी जे आपण बघितलं की बाबा महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून वाहणारी महत्वाची नदी जी आहे त्या ठिकाणी तापी आहे आणि त्याचबरोबर येणारी महत्वाची पूर्णा नदी आहे. म्हणजे तापी पूर्णा नदीचं खोरं जे आहे म्हणजे महाराष्ट्राचा उत्तर भाग जो आहे खानदेश म्हणतो आपण त्याला, खानदेशातील 16.7% क्षेत्रफळ हे तापी आणि पूर्णा नदीच्या खोऱ्यानं व्यापलेलं आहे. तर या ठिकाणी कोकणातील नद्या ज्या आहेत म्हणजे आपण सह्याद्रीचा पश्चिम भाग जो म्हणतो, मग या ठिकाणी हा सह्याद्री आहे तर सह्याद्रीचा पश्चिम भाग म्हणजे हा कोकण आहे. तर कोकणातील वाहणारी ज्या नद्या आहेत म्हणजे या ठिकाणी अति उत्तरेला वाहणारी ही दमणगंगा आहे. तर महाराष्ट्र आणि गोवा यांच्या सीमा निश्चित करणारी तेरेखोल नदी आहे. म्हणजे दमणगंगा ते तेरेखोल या दरम्यानच्या जेवढ्या नद्या असतील ह्या सगळ्या नद्या कोकण विभागातून वाहताना दिसत आहेत. म्हणजेच कोकणातील दमणगंगा, वैतरणा, सूर्या, तानसा, भातसा, पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ, शास्त्री, बाव, काम, मुचकुंदी, वाघोटन, कर्ली, तेरेखोल ह्या ज्या काही नद्या आहेत मित्रांनो कोकणातून वाहणाऱ्या, या नदी खोऱ्यांनी फक्त आपल्या महाराष्ट्रातील 10.7% क्षेत्रफळ व्यापलेलं आपल्याला पाहायला मिळतं कोकणातील. तर नर्मदा नदी जी आहे म्हणजे मगाशी मित्रांनो सांगितलं होतं एकूण म्हणजे अमरकंटक पासून वाहते मध्य प्रदेशमध्ये, फक्त महाराष्ट्रातील नर्मदा नदी जी आहे ही नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. त्यामुळं सर्वात कमी क्षेत्रफळ, जरी महाराष्ट्र किंवा भारताच्या दक्षिण पठारावरील सर्वात लांब पश्चिम वाहिनी जरी नर्मदा नदी असेल तरी महाराष्ट्रातील फक्त 0.5 एवढं क्षेत्रफळ म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढं क्षेत्रफळ नर्मदा नदीने व्यापलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जरी तुम्हाला क्रम एमपीएससी ला विचारला तरी क्रम हा 1 पासून 5 पर्यंत हा क्रम या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर मुख्य खोरी जी आहेत महाराष्ट्रातील त्यात गोदावरीचं मुख्य खोर आहे. म्हणजे मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच नद्या किंवा विभाग मिळून हा गोदावरी नदीचं खोरं घेतलं जातं. म्हणजे मुख्य खोरं हे आहे. त्याचबरोबर गोदावरी आणि पूर्णा, मित्रांनो पूर्णा नद्या 2 आहेत. एक आपण तापी या नदीची उपनदी ही पूर्णा आहे, तर दुसरी गोदावरी नदी जी आहे त्या गोदावरी नदीला एक महत्वाची पूर्णा नदी येऊन मिळते. म्हणजे ही गोदावरी आणि पूर्णा नदीचं खोरं या ठिकाणी म्हटलं जातं. त्याचबरोबर मांजरा नदीचं खोरं जे आहे म्हणजे बीड जिल्ह्यात उगम पावलेली नदी बीड पासून बाहेर पडते लातूर मधून आणि पुन्हा ती गोदावरी या नदीला येऊन मिळते. म्हणजे या पद्धतीने ही नदी अशी गोदावरीला मिळते. म्हणजे हे मांजरा नदीचं खोरं बीड आणि लातूर जिल्ह्यातलं. त्याचबरोबर पैनगंगा नदीचं खोरं जे आहे म्हणजेच या ठिकाणी जी आलेली नदी जी आहे या ठिकाणी ही पैनगंगा नदी या ठिकाणी वाहताना दिसते. महाराष्ट्रातील 2 नंबर लांबीची नदी आहे त्या पैनगंगा नदीचं खोरं आहे. त्यानंतर वर्धा नदीचं खोरं आहे म्हणजेच ही वर्धा जिल्ह्यातून या ठिकाणी या पद्धतीने जी अशी येते आणि या ठिकाणी महत्वाची वैनगंगा आणि वर्धा या 2 नद्यांचा संगम होतो. ती महत्वाची म्हणजे वर्धा नदीचं खोरं. त्याच वैनगंगा नदीचं खोरं म्हणजेच काय तर महाराष्ट्राच्या ईशान्येकडील महत्वाचा जिल्हा जो आहे तो या ठिकाणी गोंदिया, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा आणि त्याचबरोबर गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांच्या सीमेवर येणारी महत्वाची नदी जी आहे ती वैनगंगा, ती वैनगंगा नदीचं खोरं आहे. आणि ह्या वर्धा आणि वैनगंगा या 2 नद्यांच्या संगमातून तयार झालेली जी नदी आहे ती म्हणजेच मित्रांनो प्राणहिता नदी म्हणतो जातो. म्हणजेच हे प्राणहिता नदीचं खोरं आहे. आणि दुसरं इंद्रावती, महाराष्ट्र आणि या ठिकाणी छत्तीसगड यांच्या पूर्व सीमा निश्चित करणारी महत्वाची नदी जी आहे ती इंद्रावती. म्हणजे या नदीचं खोरं जे आहे हे साधारण महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दरम्यान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे नद्यांची खोरी जर म्हटली तर या पद्धतीने नद्यांची खोरी आपल्याला सांगता येतील. त्यानंतर लांबीनुसार जर क्रम बघितला तर गोदावरीची एकूण लांबी जी आहे
ती साधारण गोदावरीची एकूण लांबी मित्रांनो 1465 किलोमीटर आहे आणि 1465 किलोमीटर पैकी फक्त महाराष्ट्रातून 668 किलोमीटर लांबीचा प्रवाह आपल्याला वाहताना दिसतो. तर भीमा नदी जी आहे ती भीमा नदीचा एकूण प्रवाह महाराष्ट्रातील जो आहे तो 451 किलोमीटर आपल्याला पाहायला मिळतो. कारण भीमा नदी ही कृष्णेची उपनदी या ठिकाणी म्हणजे कर्नाटकात जर गेली भीमा नदी तर कर्नाटकात रायचूर जवळ भीमा ही कृष्णेला जाऊन मिळते. म्हणजे भीमा ही कृष्णेची उपनदी आहे. मुख्य नदी कृष्णा आहे. कृष्णेची एकूण लांबी जी आहे ती 1290 किलोमीटर एवढी लांबी या ठिकाणी भारतात पाहायला मिळते. आणि 1290 पैकी महाबळेश्वर पासून नरसिंहवाडी पर्यंत 282 किलोमीटर लांबीचा प्रवाह या फक्त महाराष्ट्रातून वाहताना दिसतो. त्याचबरोबर तापी जी आहे तापीची एकूण लांबी जी आहे ती 728 किलोमीटर आहे. तर 728 किलोमीटर पैकी फक्त जळगाव धुळे नंदुरबार मधून 208 किलोमीटर लांबीचा प्रवाह या ठिकाणी महाराष्ट्रातून वाहताना दिसतो. तर कोकणातील नद्या ज्या आहेत या कोकणातील उत्तरेकडून दक्षिणेकडे जर कोकणाचा भाग बघितला तर या ठिकाणी उत्तरेकडून दक्षिणेकडे बघताना हा निमुळता होत गेलेला पाहायला मिळतो. म्हणजे उत्तर कोकणातून वाहणाऱ्या नद्यांची लांबी जास्ती आहे तर दक्षिण कोकणातील नद्यांची लांबी ही त्या ह्याच्यात प्रपोर्शन मध्ये भेटते कमी दिसते. तर यांची साधारण 49 ते 155 किलोमीटर म्हणजे उल्हास नदी जी आहे ही सगळ्यात लांब नदी आहे आपल्याला कोकणातून वाहणारी दिसते. कोकणात उगम पावणारी सगळ्यात लांब नदी विचारली तर उल्हास नदीचा उल्लेख केला जातो. त्याचबरोबर नर्मदा नदी जी आहे ही नंदुरबार जिल्ह्यातून मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त इथं उत्तर सीमेवरून 54 किलोमीटर लांबीचा प्रवाह फक्त वाहताना दिसतो. म्हणजे नद्यानुसार जर क्रम बघितला लांबीनुसार तर गोदावरी भीमा कृष्णा तापी कोकणातील नद्या आणि नर्मदेचा उल्लेख केला जातो. क्षेत्रफळ बघितलं तर मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं मी महाराष्ट्रातील 49.5% क्षेत्रफळ हे गोदावरी खोऱ्याने व्यापलेलं आहे. म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ हा सगळा क्षेत्र जे आहे हे गोदावरी खोऱ्याने व्यापलेलं आहे. 1,53,779 चौरस किलोमीटर आहे. भीमा नदीचं खोरं बघितलं तर पुणे जिल्हा सोलापूर जिल्हा या दोन जिल्ह्यातील महत्वाचं क्षेत्र जर बघितलं तर 46,184 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. त्याचबरोबर तापी बघितलं तर खानदेशातील म्हणजे जळगाव धुळे नंदुरबार या 3 जिल्ह्यातील 31,660 चौरस किलोमीटर इथे क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. तर कोकणातील नद्या बघितल्या पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंतचा प्रवास जर बघितला तर यांनी 30,394 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. तर कृष्णा नदी बघितली तर आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील आहे मित्रांनो सातारा जिल्हा आणि सांगली जिल्हा त्यात कोल्हापूर जिल्हा पण येणार कारण पंचगंगे ही कृष्णेची महत्वाची उपनदी आहे. तर साधारण या 3 जिल्ह्यातील 28,700 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ हे कृष्णा नदीच्या खोऱ्यानं व्यापलेलं आहे. म्हणजे एमपीएससी ला कशाही पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले नद्यांच्या खोऱ्यांचा क्रम विचारला तर या पद्धतीने सांगू शकता. नद्यांच्या लांबीनुसार क्रम विचारला तर सांगू शकता. क्षेत्रफळानुसार जरी विचारला राज्यसेवेला पण विचारलेला मित्रांनो क्षेत्रफळानुसार सुद्धा हा क्रम आपण सांगू शकता. त्याचबरोबर ज्या काही दक्षिण वाहिनी उत्तर वाहिनी म्हणतो आपण त्या आपण पुढच्या आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहे. महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी उत्तर वाहिनी पूर्व वाहिनी पश्चिम वाहिनी या नद्यांचा क्रम पाहू. आपल्याला समजला असेल तर सबस्क्राईब पण करू शकता आणि हा व्हिडिओ बऱ्याच मुलांना पाठवा की ज्या मुलांना खरोखर याची गरज आहे. धन्यवाद मित्रांनो.